तेलंगणा स्टेटचं काउन्सिलिंगला सुरुवात झाली आहे का? एक्झॅक्टली ही काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्याला करता येते? याच्यामध्ये बी कॅटेगरी, सी कॅटेगरी काय असते? साधारणतः कट ऑफ काय जाऊ शकतो? आमचा MBBSचा नंबर लागू शकेल का? रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने असतात, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. या सर्वांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तेलंगणाचं नोटिफिकेशन आलेलं आहे, ऑलरेडी आपण बघू शकता. याचं कशा पद्धतीने आहे ते सांगतो. तत्पूर्वी एक महत्त्वाचं नोटीस म्हणजे काय आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंगचा आता रिस्केड्यूल झालेला आहे. टाइम टेबल डेट थोडीशी एक्सटेंड झालेली आहे. ऑल इंडिया म्हणजे MBBS आणि BDS आपण जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत विद्यार्थ्यांचे, तर त्याचा टाइम टेबल थोडासा वाढलेला आहे. ठीक आहे, याचा टाइम टेबल आपण ग्रुपमध्ये पण शेअर करूया. तर साधारणतः 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आहे. काल लास्ट डेट होती, वाढलेली आहे. चॉईस फिलिंग आहे 17 तारखेपर्यंत साधारणतः, आणि रिझल्ट लागणार आहे 19 तारखेला. अशा पद्धतीने ऑल इंडियाचा टाइम टेबल म्हणजे ज्यांना 15% गव्हर्नमेंट MBBS BDS डीम्ड युनिव्हर्सिटी एम्स जिपमर AFMC याच्यासाठी अप्लाय करायचं होतं, त्यांच्यासाठीची हे राऊंड 1ची डेट एक्सटेंड झालेली आहे. आता बघा, तेलंगणा म्हणजे काय, एक राज्य असं आहे की जिथे विद्यार्थ्यांचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये जर कट ऑफ बऱ्यापैकी क्लोज झाला, तर त्याच्यानंतर आपल्याला जर MBBS ला जायचं असेल तर अनेक विद्यार्थ्यांचं असतं की कर्नाटक, तेलंगणा, UP, आंध्र अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये अप्लाय करतात. कर्नाटकचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहे, त्याची चॉईस फिलिंग आपण सर्व विद्यार्थ्यांची करून दिलेली आहे. आता सुरू झालेले आहेत ते म्हणजे तेलंगणाचे. आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचं बघा टाइम टेबल कशा पद्धतीनं आहे. तर बघा, इथे सांगितलेलं आहे डेट. साधारणतः नोटिफिकेशन काल रात्री थोडंसं लेट आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा 13 तारखेपासून ते साधारणतः 20 तारखेपर्यंत आपल्याला हे रजिस्ट्रेशन करता येतात. त्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे, ते अजून आलेलं नाहीये. पुन्हा फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि पुन्हा एक्सरसाइज ऑफ वेब ऑप्शन्स म्हणजे आपल्याला कॉलेजचे ऑप्शन्स देता येतात. आणि नंतर अशा पद्धतीने जेव्हा कॉलेज केव्हा चालू होणार आहे, 8/9/2026 या तारखेपर्यंत सध्या त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु पुढचा टाइम टेबल आलेला नाहीये. आता काय चालू झाले, रजिस्ट्रेशन. मग हे रजिस्ट्रेशन 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आहे. ह्या रजिस्ट्रेशनसाठी सर फीस किती लागते, तर या रजिस्ट्रेशनसाठी मित्रांनो बघा, फीस साधारणतः लागत आहे तुम्हाला 12,000 रुपये, 12,000 रुपीज. कुठल्याही कॅटेगरीचं म्हणजे हे काय आहे, हा असतो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा आहे ओपन स्टेट प्रायव्हेट कोटा. ओपन स्टेट प्रायव्हेट कोटा, ठीक आहे. हे तिथले प्रायव्हेट कॉलेज आहे. इथे कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना भेटत नाही. इथे पूर्ण फी भरावी लागते. कॉलेजच्या फीस देखील मी सांगतो, लास्ट इयरच्या कट ऑफचे अनालिसिस देखील तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु या राज्यात जर अप्लाय करायचं असेल तर रजिस्ट्रेशनची फीस प्रत्येक विद्यार्थ्याला 12,000 रुपये भरणं कंपल्सरी आहे. याच्यानंतर काय आहे, बेसिक रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पेमेंट करायचं आहे. पेमेंट झालं की डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. इथपर्यंतची प्रोसेस आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट हे नंतर येणार आहेत आणि चॉईस फिलिंग देखील आपल्याला नंतर करायचं. आता फक्त त्या राज्यासाठी अप्लाय करून ठेवण्याची ही प्रोसेस आहे. आता इथे कशा पद्धतीने बघा, कॉलेजेस कशा पद्धतीने आहेत किंवा काय असू शकतं, ठीक आहे. आता बघा, हे लास्ट इयरचा सिनेरियो तुम्हाला सांगतो, तिथले प्रायव्हेट कॉलेज आहेत. आता तिथे तुम्ही ऐकलं असेल, 2 प्रकारच्या कोटा असतो. एक असतो बी कॅट ऍडमिशन्स असतात आणि एक असतं C कॅट ऍडमिशन्स, ठीक आहे. आता सध्या A कॅट काय आहे, तिथल्या डोमेसाइल विद्यार्थ्यासाठी. B आणि C आपल्या विद्यार्थ्यांसाठी, बाहेरच्या राज्यातले म्हणजे त्यांच्या डोमेसाइल रहित जे विद्यार्थी बाकीचे असतात त्यांच्यासाठीची प्रोसेस असते. आता ही B कॅटेगरीचं बघा, हे कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेलं आहे. साधारणतः इथली फीस किती आहे, तर 11.5 लाखापासून ते साधारणतः 13-14 लाखापर्यंत हे ऑनवर्ड्स पुढे फीस आहेत कॉलेजेसच्या. आणि C कॅटेगरी काय असती, ही कॅटेगरी असती NRI मॅनेजमेंट कॅटेगरी. NRI मॅनेजमेंट कॅटेगरी, याचा कट ऑफ अगदी कमी जातो. जस्ट एलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांचे, त्याच्या पुढचे सुद्धा विद्यार्थ्यांचा इथे नंबर लागतो. बाकी जो B कॅटेगरीचा कट ऑफ हा हायर साईडला जातो, 450 प्लसच याचा कट ऑफ राहतो, ठीक आहे. याच्यानुसारचा हा अंदाज आहे. B कॅटेगरी आणि C कॅटेगरी ज्यांना अप्लाय करायचे त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये हे करू शकता. C कॅटेगरी म्हणजे NRI मॅनेजमेंटची कॅटेगरी असतात, त्याचे NRI डॉक्युमेंट्स बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, ठीक आहे. आणि B कॅटेगरी मध्ये नॉर्मल रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येतं. मग आता याच्यामध्ये बघू शकता, साधारणतः जसं की प्रत्येकाची चॉईस असते की अपोलो वन ऑफ द बेस्ट प्रीमियम इन्स्टिट्यूट आहे, किती आम्हाला मिळालं. लास्ट इयरचा सिनेरियो सांगतो, कितीला क्लोज झालेला आहे. फर्स्ट राऊंड मध्ये ऑल इंडिया रँक 59,737, त्याचा स्कोर होता 493. स्कोरवर जाऊ नका, ऑल इंडिया रँक बघायची विद्यार्थ्यांनी. सेकंड राऊंडला 70,436 आणि थर्ड राऊंडला 74,953. आणि अपोलोची फीस आहे 13 lakhs पर इयर. अशा पद्धतीने हे कॉलेज क्लोज झालेले आहेत. तुम्ही कुठलेही बघू शकता. आता बघा, ममता खम्ममचं कॉलेज जर बघितलं तर 86,000 रँकला क्लोज झाले. सेकंड राऊंडला 89,719 ला. थर्ड राऊंडला सीट नाही आहे, फीस आहे 12 लाख साधारणतः. असं कुठलंही आहे. एखादं बघा, MNR संगारेड्डीचं कॉलेज आहे, गेल्या वर्षी कितीला क्लोज झालेलं आहे जर बघितलं गेलं तर 1,17,000 रँकला. सेकंड राऊंडला 1,24,000, थर्ड राऊंडला 1,37,000.
आणि फीस आहे 13 lakhs पर इयर. MNR संगारेड्डी. बाकीचे तुम्ही अजून बघू शकता कॉलेजेस. मेडिसिटी आहे, निलिमा आहे. निलिमा हे एकमेव असं कॉलेज आहे की ज्याची फीस जास्त आहे, 14,50,000 अशी फीस आहे. असे अनेक कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये काही मायनॉरिटीचे कॉलेज आहेत का, तर येस, मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेज देखील आहेत, जसे की शादान आहे, डेक्कन आहे, ठीक आहे. पुन्हा मुलींसाठी डॉक्टर VRK वुमन्स मेडिकल कॉलेज मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. असे वेगवेगळे आयान आहे, असे कॉलेजेस आहेत. त्यांच्या फीस देखील इथे दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे कॉलेज क्लोज होतात. आता याच्यासोबत काय, याचा कट ऑफ तर मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतोच आहे. ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा या स्टेटला अप्लाय करायचं असेल त्यांनी आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठीचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंतची आम्ही सर्व प्रोसेस करून देत असतो. ठीक आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त काय महत्वाचं आहे बघा, ह्या तर फीस झाल्या. हे फीसचे समज बघा, तेलंगणा राज्यामध्ये फीस व्यतिरिक्त हॉस्टेल आणि मेससाठी साधारणतः 1.5 ते 2 लाख ही फीस घेतली जाते. तेलंगणा राज्यात कॉलेज ऍडमिशन करता बँक गॅरंटी देणं गरजेचं आहे. आता इथे बीजी हा कन्सेप्ट आहे बघा. तेलंगणामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तिथे बीजी म्हणजे बँक गॅरंटी तुम्हाला द्यावी लागते. बँक गॅरंटीचा कन्सेप्ट काय असतो की सपोज मला एखादं कॉलेज मिळालं, सपोज मला आता MNR कॉलेज मिळालंय, ठीक आहे. MNR ची 12 लाख रुपये फीस आहे, ठीक आहे. सपोज 12 लाख फीस आहे, मला इथे नंबर लागलाय, तर मला इथे बँक गॅरंटी सुद्धा कॉलेजला द्यावी लागते सेम फीसची 12 लाखची. की याचा अर्थ काय असतो की मी नेक्स्ट इयर किंवा थ्रू आउट द अकॅडमिक्स पुढे फी भरणार आहे, फी भरू शकतो. याच्यासाठी बँकेतलं एखादं लेटर, तुम्हाला बँक गॅरंटीचं लेटर कॉलेजला सबमिट करावं लागतं. म्हणजे तुम्हाला 12 लाखचं तर DD बनवावंच लागेल ऍडमिशनच्या वेळेस, आणि त्याच वेळेस तुम्हाला सेम अमाऊंटचं बँक गॅरंटी सुद्धा द्यावी लागेल. हे तुमचं फिक्स डिपॉझिट कसं असतं तसं बँकेत अमाऊंट राहणार, पण त्याचं लेटर तुम्हाला कॉलेजला द्यावं लागतं आणि तरच तुम्हाला त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होता येतं. काही वेळेस काही कॉलेजनी बघितलं आपण सिच्युएशननुसार, एखादं कॉलेज थोडं ऍडजस्ट करतं, एखादं कॉलेज ठीक आहे नंतर घेऊ असं म्हणतं, परंतु हे ऍडमिशन सुद्धा काही कॉलेज देत नाही. त्याच्यामुळे इथे ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सूचना आहे की तुम्ही बँक गॅरंटीची तयारी करणं खूप जास्त गरजेचं आहे तेलंगणा राज्यामध्ये. ठीक आहे. हा एक महत्वाची गोष्ट आहे तेलंगणाच्या बाबतीत. ठीक आहे. बाकी ऍडिशनल काही डॉक्युमेंट्स लागतात बघा तेलंगणामध्ये ऍडमिशन घेतात, जसे की मायग्रेशन सर्टिफिकेट असणं विद्यार्थ्याकडे गरजेचं आहे, स्टडी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, पण त्याला ऑप्शनल मध्ये दिलेलं आहे. जरी नसेल तरी आम्ही ते तुम्हाला प्रोसेस करून देऊ. हे अशा पद्धतीने बाकीचे रेग्युलर डॉक्युमेंट्स असतात, 10वी 12वी स्टडी सर्टिफिकेट, हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि त्यानुसार तुमचे सर्व प्रोसेस आम्ही करून देणार आहेत. प्रोसेस ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. रजिस्ट्रेशनला 12,000 रुपये फीस आहे. याची ऑल इंडिया रँक तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने अप्लाय करा सर. 300 मार्क 350 मार्क नंबर लागत नसतो. विनाकारण 12,000 रुपये घालण्यात काही अर्थ नाहीये. आम्ही सांगू तुम्हाला की काय शक्यता होऊ शकते, त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी या तेलंगणा राज्यासाठी अप्लाय करणं गरजेचं आहे. आता फक्त काय आहेत, रजिस्ट्रेशन आहेत, पेमेंट आहे, डॉक्युमेंट अपलोडेशन आहे. कॉलेजची चॉईस फिलिंग वगैरे आता अजिबात नाहीये. असं जशा वेगळ्या अजून राज्याचं नोटिफिकेशन येईल त्याच वेळेस मी तुमच्यासमोर अजून पुढची माहिती घेऊन येणारच आहे. आणि फॉर्म फिलिंगला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. ज्यांना अप्लाय करायचंय त्यांनी आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. थँक्यू सो मच.